नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आताची आनंदाची बातमी 30 सप्टेंबर दरम्यान राज्यातील पाऊस हा उघडीप घेणार आहे। पावसाचा जोर हा आता ओसरणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा बंद होणार आहे व कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, दररोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे। हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेतला। मग त्याच्यानंतर परत पाऊस येईल का, तर त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्याचे फोन आले की हे पाऊस संपल्याच्या नंतर परत पाऊस येणार आहे का, तर ऑक्टोबरमधल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर, 6 आणि 7च्या दरम्यान परत राज्यात एकदा पाऊस येणार आहे। म्हणून हे 4 ते 7 ऑक्टोबरचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। पण उद्याच्याला मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे, उद्या सूर्यदर्शन होणार आहे, हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। खास करून जास्त आता म्हणजे आजच्यानं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एवढं काही घाबरायची गरज नाही, कारण की आज जास्त पाऊस मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे। मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र, इगतपुरी, नंदुरबार, धुळेकडे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर जे 4 तारखेला जे पाऊस येणार ते देखील असाच प्रमाणात राहणार आहे। ते काय होणार आहे, 4 तारखेला विदर्भाकडून सुरुवात होणार आहे। म्हणजे विदर्भाकडून काय येणार, 4 तारखेला विदर्भात आगमन करणार आहे। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम तिथपर्यंत 4 तारखेला सुरुवात केली। 5ला तो पाऊस मराठवाड्याकडे येईल, 5, 6, 7ला परत तो पाऊस काय होईल, मुंबई, पुणे, नाशिक तिकडे जाणार आहे। त्याच्यानंतर 8 तारखेपासून परत 8 ऑक्टोबरपासून राज्यात सूर्यदर्शन होणार आहे, तिथून पाऊस निघून जाणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि आजच एक मला पूर्णाच्या शेतकऱ्यांनी एक मला टाकलं होतं की आमच्याकडे जाळीधुळी आली, तर मी म्हणत असतो ना, जाळीधुळी आल्याच्या नंतर काय होतं, महाराष्ट्रातला जाळीधुळी आल्याच्या नंतर तो सांगतो की पाऊस कधी निघणार हे निसर्ग सांगतं। कसं सांगतं, आज काही काही ठिकाणी जाळीधुळी आली होती, जाळीमध्ये काय होतं, झाडावर जाळी पडतात, पिकावर जाळी पडतात। जाळीधुळी आल्याच्या नंतर कंप्लीट 12 दिवसाला पाऊस निघून जातो।